तर कृषी आणि पणन मंत्री सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत। एकेकाळी शेतकरी नेते होते सदाभाऊ, ह्या ज्या मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या आणि आता जी आश्वासनं मिळालेली आहेत, समाधान झालंय शेतकऱ्यांचं? मी पहिल्यांदा आपलंही अभिनंदन करतो की आपणही या शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर होता। खऱ्या अर्थानं यापूर्वी ही मागणी आलेली होती, सभागृहामध्ये आलेली होती, परंतु या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्या मागण्या समजावून घेऊन त्यांनी शेतकऱ्यांच्याच प्रतिनिधी बरोबर या राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याची घोषणा केलेली आहे। शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की यापूर्वी टाइम पॉइंट असं लिमिट घातलं गेलं नव्हतं, की पहिल्यांदा त्यांनी शब्द दिला की 31 ऑक्टोबरच्या आत या राज्यातला अल्पभूधारक आणि थकबाकीदार शेतकरी आम्ही कर्जमुक्त करू। आणि निश्चितपणानं अल्पभूधारक थकबाकीदार कर्जबाजारी शेतकऱ्याला मुक्त करण्याचा एक स्वागतार्ह निर्णय या ठिकाणी राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घेतला गेला। आणि मी खऱ्या अर्थानं या राज्यातल्या जनतेचंही अभिनंदन करतो की शांततेच्या मार्गाने या जनतेनं लढा दिला आणि या जनतेच्या लढ्याला सुद्धा हे मोठं यश आलेलं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार। सदाभाऊ, आता आश्वासनं तर मिळालेली आहेत, परंतु 31 तारखेची डेडलाईन आहे। कशा पद्धतीनं पावलं टाकली जाणार आहेत पुढे? 2008 सालाच्या कर्जमुक्तीमध्ये अनेक शेतकरी वंचित, थकबाकीदार शेतकरी वंचित राहिलेले होते, गरजू शेतकरी वंचित राहिलेले होते आणि त्यामध्ये अनेक काही लोकांनी या कर्जमाफीचा गैरफायदा घेतलेला होता आणि तो घेतला जाऊ नये म्हणून जिल्हा वाईज बैठका घेऊन एक समिती स्थापन करून त्याच्या माध्यमातून कृती केली जाईल आणि जे शेतकरी वंचित राहतील त्याच्यावर सुद्धा स्वतंत्रपणाने ही कमिटी विचार करेल आणि जेणेकरून थकबाकीदार आणि या कर्ज सिस्टीमच्या किंवा बँकिंग सिस्टीमच्या बाहेर शेतकरी आहेत त्यांना या संपूर्ण बँकिंग सिस्टीम मध्ये आणण्याचा धोरण त्या ठिकाणी सर्व काही ठरवलं जाईल आणि हे 31 ऑक्टोबरच्या आत पूर्ण केलं जाईल असा टाइम पॉइंट कधी मिळाला नव्हता आणि राज्यातली नाही तर देशातली इतर राज्यांनी जी कर्जमुक्ती दिली आहे तिच्यापेक्षा एक सबळ प्रबळ अशी ही कर्जमुक्ती असणार आहे। सदाभाऊ, परंतु 2 दिवस शेतकरी रस्त्यावरती आले होते, कोणत्या मुद्द्यावरती तुमचं अडलं होतं? 2 दिवसानंतर तर तुम्ही आश्वासन दिलेलंच आहे, पण कोणता मुद्दा होता की ज्यावरती तुम्ही राजी नव्हता? चर्चेला या, चर्चा करून मार्ग काढूया, बसूया ही भूमिका सरकारची पहिल्यापासूनची आहे आणि तुम्हाला माहित आहे। त्यामुळं मला आता सरकारच्या मनामध्ये याबद्दल काही इगो नव्हता। पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, मला शेतकऱ्यांना बरोबर घेऊन चालायचं आहे। धन्यवाद सदाभाऊ दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।